ना मंदिरात, ती मंदिरं कशासाठी आहे? तू इतिहास सांगणारी मंदिर आहेत, आपल्याला आपला धर्म सांगणारी मंदिर आहेत. तिथं जा, ती उभारलीत कशासाठी? भोंग्यांवर प्रत्येक 1:30 वाजता किंवा प्रत्येक शुक्रवारी आपण नमाज ऐकतो. नमाज त्यांच्या धर्माचं काम करतात. आपण जागे व्हा ना आपल्या मंदिराचं, आपल्या मुलांना घेऊन. आठवड्यातला एक दिवस ठरवा की माझ्या परिवारात तर लहानापासून ज्येष्ठापर्यंत मंदिरात जाईल. एकच दिवस आठवड्यातला द्या. संस्कार करायची गरज पडणार नाही, आपोआप संस्कार त्या मुलावर येतील, त्या मुलीवर येतील. धर्म काय ते समजेल. बाहेरून नमस्कार करतो आपण मंदिरात असं वागतो. अरे जा ना मंदिरात, ती मंदिरं कशासाठी आहे? तो इतिहास सांगणारी मंदिर आहेत, आपल्याला आपला धर्म सांगणारी मंदिर आहे. तिथं जा, ती उभारलीत कशासाठी? हे पुढल्या पिढीला कळून द्या. त्यांना कुठलीच लाज वाटत नाही, टोपी घालायला लाज वाटत नाही. मी तुम्हाला असे पण काही प्रसंग सांगतो. त्यांचा नमाजचा टाइम झाला तर विमानतळ असू द्या, रेल्वे स्टेशन असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, कुठली सार्वजनिक जागा असू द्या, त्या ठिकाणी ते त्यांच्या धर्माला दिलेला संस्कार म्हणजे त्यांची ती नमाज त्या ठिकाणी पठण करतात. आणि आपण काय करतो? नवरात्र, गणपती, शिवजयंती, धर्मवीर संभाजी महाराजांची जयंती, महापुरुषांची जयंती, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी याच दिवशी आपल्याला राष्ट्र दिसतो. याच वेळेस आपल्याला धर्म दिसतो. गाण्यामुळे आपल्या धर्माभागात होणार. गाणं आपल्या हिंदू धर्मातल्या प्रत्येक कुटुंबातल्या लोकांना असं वाटलं पाहिजे की हे आघात जे होत आहेत हे थांबवण्यासाठी मला फक्त माझ्या मुलाला, माझ्या मुलीला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, एवढ्या पुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे. तर तिला माझ्या धर्माची परंपरा, माझ्या धर्माचे संस्कार जे माझ्या वडिलांनी, माझ्या वाडवडिलांनी, आजोबांनी माझ्यापर्यंत आणले ते माझ्या पुढल्या पिढीला भेटले पाहिजे.